लास्ट टाइम आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स बघितलेला होता आणि हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये काय बघितलेलं होतं की वेसेलचा शेप जरी डिफरंट असला, ओके, अमाउंट ऑफ लिक्विड जरी वेसलमध्ये डिफरंट असलं आणि हाईट मात्र सेम असल्या तर प्रेशर ॲट द बॉटम मात्र काय होतं, सेमच क्रिएट होतं. मग एखाद्या वेसलमध्ये जास्त लिक्विडचं वेट असेल किंवा एखाद्या वेसलमध्ये कमी लिक्विडचं कमी वेट असेल लिक्विडचं, तर फोर्स मात्र बॉटमला काय होतोय, सेमच एक्झर्ट होतोय आणि तो कशामुळे क्रिएट होतोय, तर ज्या ऑब्लिक वॉल्स आहेत, ऑब्लिक त्या वेसलच्या वॉल आहेत, त्यांना दिलेल्या नॉर्मल रिएक्शनमुळे काय होतं, एक्स्ट्राचं वेट किंवा कमी पडणारं वेट जे आहे ते काय होतं, बॅलन्स होतं आणि सेम अमाउंट ऑफ फोर्स काय होतो, बॉटमला क्रिएट होतो. कारण बॉटमला सेम अमाउंट ऑफ फोर्स एक्झर्ट झाला, सगळ्यांचा एरिया सेम असेल, तर बॉटमला काय येणार आहे, प्रेशर सेम येणार आहे. हा पार्ट आपण लास्ट टाईम स्टडी केलेला आहे. हा पार्ट जो आहे तो व्हिडिओ लेक्चरमधून पुन्हा एकदा रिवाइज करा. ठीक आहे. प्रेशर्स रिलेटेड आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट आपण इथं बघणार आहे. सपोज देअर इस अ कंटेनर लाइक दिस. ओके, कंटेनर लाइक दिस. आणि this container is filled with liquid of density rho and this container is filled to height h height पर्यंत भरलेला आहे. तर लक्षात घ्या, प्रेशर ॲट द बॉटमचा फॉर्म्युला काय असतो? प्रेशर ॲट द बॉटम ऑफ द लिक्विड इज, ओके, रो जी एच. रो जी एच म्हणजे हे कुठलं प्रेशर असणार आहे सांगा? लिक्विड कॉलमने एक्झर्ट केलेला प्रेशर, रो जी एच. लक्षात घ्या. लिक्विड कॉलमनं हा लिक्विडचा जो एच हाईटचा जो कॉलम आहे, त्यानं एक्झर्ट केलेला बॉटमला प्रेशर किती असणार आहे? रो जी एच. प्लस आणखी प्रेशर किती ऍक्ट होणार आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर देखील टॉपमोस्ट सरफेसला ऍक्ट होत आहे. ओके, सो ते देखील ऍक्ट होणार आहे. ती ॲटमॉस्फिअर. ओके, सो प्रेशर ॲट द बॉटम किती असणार आहे? प्रेशर ऍक्टिंग ॲट बॉटम इज इक्वल टू रो जी एच प्लस पी ॲटमॉस्फिअर. आता याच्यामध्ये आणखी एक अशी कन्सेप्ट आहे की सपोज याच्यावर आणखी एक सबस्टन्स फ्लोटिंग असेल, फ्लोट होत असेल आणि याचं मास एम असेल, ओके, आणि याचा काय असेल, एरिया काय असेल, याच्या बॉटमचा एरिया ए असेल. तर हा जो सबस्टन्स आहे त्यांना देखील काय होणार आहे, एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट होणार आहे. आणि ते प्रेशर किती असणार आहे? प्रेशर म्हणजे फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स म्हणजे काय येणार आहे, या ऑब्जेक्टचं वेट येणार आहे mg डिवायडेड बाय याचा एरिया किती, ए. सो mg बाय ए एवढा काय येणार आहे, या ठिकाणी एक्स्ट्रा फोर्स तो क्रिएट होणार आहे. ए म्हणजे काय असणार आहे, एरिया ऑफ द ब्लॉक असणार आहे, एरिया ऑफ बॉटम ऑफ द ब्लॉक. लक्षात आलं? म्हणजे एखादी बॉडी लिक्विडमध्ये फ्लोट होत असेल, तर एकूण प्रेशर किती होणार आहे बघा, रो जी एच. हे कुणाचं प्रेशर सांगा? लिक्विड कॉलमचं प्रेशर प्लस पी ॲटमॉस्फिअर. हे कुठलं प्रेशर? टॉप सरफेसला ऍक्ट होणारं. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, त्या बॉडीनं क्रिएट केलेलं प्रेशर देखील तुम्हाला तिथे घ्यायचं आहे. दॅट इज mg डिवायडेड बाय ए. लक्षात आलं का? एवढं एकूण प्रेशर काय होणार आहे, बॉटमला ऍक्ट होणार आहे. एवढं टोटल प्रेशर जे आहे ते बॉटमला ऍक्ट होत आहे. म्हणजे बॉडी ती फ्लोटिंग असू दे नाहीतर इमर्स्ड असू दे, त्याचं देखील एक्स्ट्रा प्रेशर काय येणार आहे, त्याच्यामध्ये येणार आहे बॉटमला. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो प्रेशर इज इक्वल टू रो जी एच प्लस पी ॲटमॉस्फिअर प्लस mg बाय ए. आता याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं सांगितलं, हे बघा, सो प्रेशरचे रिलेटेड हे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सपोज आणखी एक केस बघा. वन्स अगेन लिक्विड आहे, डेन्सिटी रो आहे आणि लिक्विडची हाईट किती आहे, सपोज एच एवढी हाईट आहे. तर पुन्हा एकदा मला सांगा, बॉटमला किती प्रेशर एक्झर्ट क्रिएट होणार? प्रेशर क्रिएटेड ऑन द बॉटम ऑफ द लिक्विड विल बी इक्वल टू काय येणार आहे, लिक्विड कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर किती असणार आहे, रो जी एच प्लस टॉप सरफेसला ऍक्ट होणारं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे ना? एवढं प्रेशर जे आहे ते बॉटमला ऍक्ट होणार. बरोबर? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही. बरोबर. आता सपोज असं सांगितलं की हा कंटेनर कम्प्लिटली क्लोज केला आणि याच्या वरची जी एअर जी आहे ती कम्प्लिटली इव्हॅक्युएट केली. वरची जी एअर आहे ती पूर्णपणे काढून टाकली. तर आता बॉटमला प्रेशर किती येणार आहे? व्हेन एअर अबोव्ह लिक्विड सरफेस, एअर अबोव्ह लिक्विड सरफेस इज कम्प्लिटली इव्हॅक्युएटेड, म्हणजे कम्प्लिटली काढून टाकली, कम्प्लिटली इव्हॅक्युएटेड, देन pressure at bottom, pressure at bottom, pressure at bottom of vessel
बॉटम ऑफ वेसेल किती येणार आहे, प्रेशर ऍट बॉटम इज इक्वल टू काय येणार, फक्त रो जी एच येणार आहे. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर राहणारच नाही, कारण एअर काढून टाकल्यानंतर टॉप सरफेसवरचं काय होणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पूर्णपणे निघून जाणार आहे. लक्षात येते का बघा. ओके, म्हणजे ओपन वेसेल जर असेल, ओपन वेसेल असेल तर वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होणार आणि लिक्विड कॉलम न क्रिएट केलेलं प्रेशर रोजीएच, म्हणजे प्रेशर ऍट द बॉटम किती येणार आहे, टोटल प्रेशर ऍट द बॉटम इज रोजीएच प्लस पी ऍटमॉस्फिअर. टोटल प्रेशर ऍट द बॉटम किती येणार आहे, रोजीएच प्लस पी ऍटमॉस्फिअर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लिक्विड सरफेसवरची एअर जर कम्प्लिटली काढून टाकली तर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होणार आहे, निघून जाणार आहे. आणि प्रेशर ऍट बॉटम किती होणार आहे, फक्त रोजीएच होणार. लक्षात येत आहे मी काय सांगतोय. आणि त्याच्यामुळे सपोज याच्यावर मी एमसीक्यू असा विचारला, एमसीक्यू कसा येणार बघा, याच्यावर काय विचारला जाऊ शकतो, तर सुरुवातीला वेसेल ओपन आहे आणि त्याच्यामध्ये लिक्विड आहे. ओके, आणि आता वेसेल मधली एअर जी आहे, म्हणजे लिक्विडच्या सरफेसवरची सगळी एअर कम्प्लिटली इव्हॅक्युएट केली तर प्रेशर ऍट बॉटम काय होईल, इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल, ऍज इट इज राहील, काय आन्सर येणार याचं सांगा. ओके, प्रेशर होईल डिक्रीज ना, कारण काय होतंय, सुरुवातीला प्रेशर किती असणार आहे, रोजीएच प्लस पी ऍटमॉस्फिअर, आणि आता प्रेशर किती होणार आहे, फक्त रोजीएच होणार आहे. म्हणजे प्रेशर ऍट द बॉटम काय होणार आहे, विल डिक्रीज. म्हणजे लिक्विडच्या सरफेसवरची एअर पूर्णपणे काढून टाकली तर काय होणार आहे, प्रेशर ऍट द बॉटम फक्त रोजेच राहतात आणि त्याच्यामुळे प्रेशर ते डिक्रीज होतं. ओके, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. लेट्स सॉल्व सम क्वेश्चन्स. फाइंड द प्रेशर एक्झर्टेड बिलो ए कॉलम ऑफ वॉटर. फाइंड pressure exerted below a column of water, open to the atmosphere, at depth. First is 10 meter and second 30 meter. Okay, इथं डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे, that is 1000 kg per meter cube, आणि जी ची व्हॅल्यू घ्यायची आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन, प्रेशर ऍट डेप्थ ऑफ 10 मीटर. 10 मीटर डेप्थला प्रेशर, एकूण प्रेशर किती असणार आहे, रोजीएच आहेच प्लस काय असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. एवढं एकूण प्रेशर ऍक्ट होणार आहे. ठीक आहे. रोजीएच, आता इथं व्हॅल्यूज प्लेस करूया. रो ची व्हॅल्यू किती आहे, वॉटरची डेन्सिटी 1000, जी ची व्हॅल्यू किती 10, आणि हाईट किती आहे, ती पण 10 आहे, प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती 1.013 इंटू 10⁵ असतं. म्हणजे हे किती येणार आहे, 10⁵ प्लस 1.013 इंटू 10⁵. सो 10⁵ जर कॉमन काढलं तर 1 प्लस 1.013 येणार ना, 10⁵ कॉमन काढल्यानंतर, म्हणजे 1 प्लस 1.013 म्हणजे काय होणार आहे, 2.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, सो दिस इज द प्रेशर एट डेप्थ ऑफ 10 मीटर. सेकंड, प्रेशर ऍट डेप्थ ऑफ 30 मीटर काढूया आता. प्रेशर ऍट डेप्थ ऑफ 30 मीटर. ओके, तर प्रेशर P इज इक्वल टू रो जी एच प्लस पी ऍटमॉस्फिअर. ओके, रो जी एच प्लस पी ऍटमॉस्फिअर. रोची व्हॅल्यू वन्स अगेन किती, वॉटरचा केस आहे त्याच्यामुळे डेन्सिटी घेणार आपण 1000, जी ची व्हॅल्यू 10, आणि हाईट किती आहे, दॅट इज 30 मीटर, प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती
1.013 into 10⁵. आता बघा हे कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे 3 into 10⁵ प्लस 1.013 into 10⁵ होणार. म्हणजे टोटल आता 10⁵ जर कॉमन काढलं तर इथं काय राहणार 3 प्लस 1.013 म्हणजे काय होणार आहे 4.013 into 10⁵ Newton per meter square. Okay, so this is the pressure at depth of 30 meter. लक्षात आलं? So in this way you can calculate pressure at the bottom of the column, liquid column. Okay, liquid columnच्या बॉटमला प्रेशर किती असतं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा ρgh प्लस पी ॲटमॉस्फिअर. ओपन टू ॲटमॉस्फिअर म्हटलंय म्हणून काय होणार आहे ॲटमॉस्फिरिक प्रेशर आपण ऍड करणार आहे. दिस इज द टोटल प्रेशर. ओके, आणि काही वेळेला ॲटमॉस्फिरिक प्रेशर सोडून एक्स्ट्रा प्रेशर बॉटमला किती आहे असं विचारलं. ॲटमॉस्फिरिक प्रेशर सोडून एक्स्ट्रा प्रेशर म्हणजे थोडक्यात कुठलं प्रेशर असतं सांगा गेज प्रेशर. मग गेज प्रेशर फक्त कॅल्क्युलेट करा म्हणून क्वेश्चन मध्ये सांगितलं तर काय करायचं फक्त ρgh कॅल्क्युलेट करायचं. प्रेशर अबव ॲटमॉस्फिअर किती. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा युट्यूबचा एक क्वेश्चन आहे. फॉर द अरेंजमेंट शोन इन द फिगर व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ ऑइल. फॉर अरेंजमेंट shown in figure what is density of oil. What is density of oil. What is density of oil. Okay, so arrangement here it is like this. There is a U-tube. Like this. Okay, आणि याच्यामध्ये दोन लिक्विड विच आर नॉट मिसिबल. मिसिबल म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स न होणारे दोन लिक्विड्स आहेत. And diagram, its diagram is shown like this. Okay, so one liquid is oil. Oil is here. Okay, here there is a oil. Okay, and here there is another liquid, that is water. ऑइल आणि वॉटर एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत, बरोबर आहे ना. हियर देर इज अ वॉटर, सो दिस पार्ट इज ऑफ वॉटर. आता बघा एका साइडनं आपण वॉटर भरलं आणि दुसऱ्या साइडनं ऑइल जर भरलं तर दोन्ही आर्म्स मध्ये लेवल सेम राहत नाही. लक्षात येते का. सपोज हे याला काय म्हणायचं युट्यूब मॅनोमीटर किंवा याला युट्यूब असं म्हणायचं. एकच लिक्विड जर भरलं ना युट्यूब मध्ये एकच लिक्विड भरलं, लक्षात घ्या. सपोज देर इज अ युट्यूब लाईक दिस. या ट्यूब मध्ये तुम्ही एकच लिक्विड भरलं तर दोन्ही साईडला लेवल एक्झॅक्टली काय ते सेम येते. परंतु डिफरंट लिक्विड एका साईडनं एक लिक्विड आणि दुसऱ्या साईडनं दुसरं लिक्विड जर भरलं तर दोन्ही साईडची लेवल जी आहे ती सेम येणार नाहीये. ओके, आता या लेवल मधला इथं डिफरन्स दिलेला आहे. लेवल मधला डिफरन्स दिलाय. हा डिफरन्स आहे 12.3 मिलीमीटर, 12.3 मिलीमीटर. आणि त्याचबरोबर इथून इथपर्यंत डिस्टन्स पण दिलेला आहे. हे डिस्टन्स 135 मिलीमीटर दिलेला आहे. आणि डेन्सिटी ऑफ ऑइल काढायला सांगितले. आता डेन्सिटी ऑफ वॉटर आपल्याला माहितीच आहे ती किती आहे 1000 kg/m³ आहे. ओके, आता इथं कुठली कन्सेप्ट वापरायची. प्रेशर्स रिलेटेड काही इम्पॉर्टंट पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले होते. तर त्याच्यामध्ये एक पॉइंट काय होता की एकाच लेवलचे दोन जर पॉइंट असतील, एकाच लेवलचे एकाच लिक्विड मधले दोन पॉइंट असेल तर त्या दोन्ही पॉइंटला प्रेशर काय असतं सेमच असतं. आता बघा मी ही लेवल कन्सिडर करतो, ही लेवल जिथं दोन लिक्विड एकमेकाला मीट करतात ना ती लेवल घेतोय. ओके, या पद्धतीनं. आता इथं मी पॉइंट ए जर कन्सिडर केला, इथं पॉइंट ए कन्सिडर केला, इथं पॉइंट बी कन्सिडर केला. ए आणि बी सेम लेवलला आहेत. ए हा वॉटर मध्ये आहे आणि बी हा देखील काय आहे वॉटर मध्येच आहे. ए हा वॉटर मधला बीच्या म्हणजे ऑइलच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा पॉइंट आहे. ओके, सो कन्सिडर 2 पॉइंट्स ए अँड बी. कन्सिडर 2 points
A and B, okay, which are at same level in water. ओके, आता एकाच लिक्विड मध्ये 2 पॉइंट असतील आणि सेम लेवल असतील, तर त्या दोन्ही पॉइंटला प्रेशर काय असतं, सेम असतं म्हणून सांगितलेलं आहे आपण, बरोबर आहे ना. सो प्रेशर ऍट ए मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, प्रेशर ऍट बी. म्हणजे या टाईपचा प्रॉब्लेम आला तर काय करायचं, नेहमी लक्षात घ्या, जिथं दोन लिक्विड एकमेकाला टच करतात ना, त्या लेवलचे 2 पॉइंट घ्यायचे. काय सांगितलं लक्षात येते का बघा, या टाईपचा प्रॉब्लेम आला तर कुठले 2 पॉइंट घ्यायचे, एक पॉइंट कुठे घ्यायचा, ते दोन लिक्विड जिथे एकमेकाला टच करतात तो पॉइंट, आणि त्याच लेवलचा काय करायचा, मॅनोमीटरचा दुसऱ्या आर्म मधला एक पॉइंट घ्यायचा, बी. पीए इज इक्वल टू पीबी. आता ए या ठिकाणी कुणी प्रेशर एक्झर्ट केलेलं असणार आहे, ऑइल कॉलमनं प्रेशर एक्झर्ट केलेलं असणार, आणि बी या ठिकाणी काय केलेलं असणार आहे, वॉटर कॉलमनं प्रेशर एक्झर्ट केलेलं असणार आहे, बरोबर आहे ना. सो प्रेशर ऍट ए म्हणजे काय होणार आहे, ऑइलच्या कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर किती, रो जी एच, प्लस वरून किती ऍक्ट होत आहे ऑइलवर प्रेशर, पी ऍटमॉस्फिअर ऍक्ट होत आहे. इथं काय येणार आहे, रो ऑफ ऑइल अँड हाईट ऑफ ऑइल फक्त येणार आहे. आता प्रेशर ऍट पॉइंट बी, प्रेशर ऍट पॉइंट बी म्हणजे काय येणार आहे, पुन्हा एकदा बीच्या वरचा जो लिक्विड कॉलम आहे त्यानं एक्झर्ट केलेलं प्रेशर किती, रो जी एच प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि बी या ठिकाणी कुणी प्रेशर एक्झर्ट केलेलं असणार आहे, वॉटरच्या कॉलमनं, म्हणजे रो डब्ल्यू आणि एच डब्ल्यू. ठीक आहे. आता दोन्ही साईडचं पी ऍटमॉस्फिअर काय होईल, कॅन्सल होईल. आता डेन्सिटी ऑफ ऑइल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर दोन्ही साईडचं जी आणि जी पण काय होतंय, कॅन्सल होतंय. म्हणजे रो ओ एच ओ इज इक्वल टू काय होणार आहे, रो डब्ल्यू एच डब्ल्यू फक्त राहणार. ओके, सो डेन्सिटी ऑफ ऑइल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हाईट ऑफ ऑइल बघा, ए पॉइंटच्या वर किती हाईट आहे एकूण, 135 प्लस 12.3 म्हणजे किती येणार आहे, 147.3, 147.3. दिस इज द हाईट ऑफ ऑइल अबोव पॉइंट ए. डेन्सिटी ऑफ वॉटर किती असतं, 1000 इंटू हाईट ऑफ वॉटर किती आहे, हाईट ऑफ वॉटर बी पॉइंटच्या वर वॉटरची हाईट किती आहे, फक्त 135 आहे. ओके, अँड देअरफॉर डेन्सिटी ऑफ ऑइल इज इक्वल टू 1000 इंटू 135 डिवायडेड बाय 147.3. आता मिलीमीटरचं मीटर जरी कन्व्हर्जन केलं तर दोन्ही साईडला 10⁻³ 10⁻³ येते आणि ते कॅन्सलच होते. सो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर डेन्सिटी ऑफ ऑइल जी येते ती किती येते, 916 kg/m³ येणार आहे. ओके, लक्षात आलं का बघा, हा खूप इझी प्रॉब्लेम आहे. या टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाऊ शकतो, खूप इझी प्रॉब्लेम आहे. असाच आणखी एक प्रॉब्लेम मी तुम्हाला देतो, तुम्ही सॉल्व्ह करता येते का बघा. परत एकदा सॉल्व्ह करूया असला प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, ठीक आहे.